वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप तुम्ही सगळे खुश असाल, आनंदी असाल। आजचा व्हिडिओ हा कोणता रेसिपी व्हिडिओ और एनी एक्सपिरियन्स व्हिडिओ नाही आहे, सिंपल व्लॉग आहे। म्हणजे अ डे इन माय लाईफ। आय एम गोना शूट जे पण काही करणार। आणि यार मला हे दोन पिंपल्स आले आहे जे जाण्याचं नावच नाही घेत आहे। चेहऱ्यावर कुठे पण पिंपल्स आले तर थोडं एक्सेप्टेबल मॅनेजेबल असतं, बट या आयब्रोजच्या मधात जो पिंपल आला असतो तो इतका इरिटेटिंग असतो की बट आय होप लवकर जावे। सो आता वाजले 5 आणि मला लागली आहे भूक। सो मी बघते किचन मध्ये मला काय मिळतं। ओके, सो मला दिसला आहे हा टरबूज। तर मी आता यालाच खाणार। मी ऍक्च्युली याला असं चमच्याने स्टाईलनी खाणार आहे आज। आणि बाकी याचे पीसेस करते। या समरचा हा माझा फर्स्ट टरबूज आहे। आय होप हा गोड असेल। अभी मजा आएगा ना भिडो। मला एक आयडिया सापडली। म्हणजे टरबूजला असं कट करायचं इन धिस शेप आणि बस इथे पकडायचं आणि याला असं खायचं। म्हणजे आपलं काहीच तोंड वगैरे भरणार नाही। हा छोटे छोटे पीसेस, क्यूट। सो बघूया गोड आहे की नाही। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। थोडासा गोड आहे, म्हणजे पानसट नाही आहे। ये पहिला टरबूज या उन्हाळ्याचा। ओह नो! देखा आपने लापरवाही का नतीजा है। मला असं खाण्यापेक्षा नॉर्मल खाणं थोडं कम्फर्टेबल वाटत आहे। गोड नाही यार जास्त, गोड पाहिजे होतं मला, गोड। मग ते टरबूजचं काहीतरी निघालं होतं की त्यात इंजेक्शन लावून विकतात अँड ऑल, त्याचे रील्स वगैरे बनले होते। सो मी खायचं की नाही इतकं डाऊटफुल वाटायचं। बट यार असं नका करत जाऊ, जसा टरबूज असतो तसंच देत जा। अशा ह्याच्याने तर आम्ही आता टरबूज खाणं सोडून देणार का? सगळे टरबूज बी जे कट करते सगळे संपले आणि माझं हे याच्यातच माझा वेळ चाललाय। सो खूप दिवस पाऊस पडल्यानंतर फायनली खूप ऊन निघत आहे। सी किती जास्त ऊन आहे। येस, सो आईचा प्लॅन आहे की उन्हाळा आहे तर आपल्याला उन्हाळ्याचे वाळवण जे पण टाकायचे असतात, सो आलूचे चिप्स करण्याचा प्लॅन आहे। तर आई बाजारात जात होती आलू घ्यायला, सो मी म्हटलं मी पण येते सोबत। सो चला तुम्ही पण। सो आज मम्मी गाडी चालवत आहे। नेहमी मी गाडी चालवते, बट आज मला इच्छा झाली। सो आज मी याला म्हटलं आहे तूच गाडी चालव, मी मागे बसते। आणि कोणती गाडी असो, कार असो किंवा स्कूटी, बाईक, सगळं मीच चालवते। आय एम ड्रायव्हर ऑफ द हाऊस। सो आज चान्स मिळालाय मागे बसायचा। आलू मम्मी मोठे घ्यायचे ना थोडे। 2 किलो 1-2 किलो चांगले नाही वाटत आहे मला, सगळे मग बेकार आहे। तर मला वाटते तू अर्धा किलो घे। नाही सगळे गड्डेवालेच आहे इथे। 2 किलो कोबी वगैरे घ्यायची तू शोध यार अजून 2। मला सगळे गड्डेवालेच भेटत आहे। आम कैसे दिए?
100 रुपये किलो. हे गुलवायचे कसे दिले? ये वाले आम कैसे दिए? 100 रुपये. ये भी 100. गोड आहेत का? घेऊन घे ते, नाही तर अर्धा किलोच घे, कारण अरे पण गोड नसलं तर मिठाई की आपण मिठाई लेकिन वाटते अर्धा किलोच घे मम्मी. आहे गोड मग तेच अर्धा किलो. त्यासोबतच येत जाईल माझा व्लॉग मस्त बनतो. या कांदे पाट कसे कांदे घ्यायचे, हे गोड असतात. अच्छा आणि शेंडी असलेले. अच्छा ठीक आहे. एक कैरी घेते का? कांदा 1 किलो आहे घरी कैरी. तर एक्सपोर्ट कुठे? किराणा घ्यायचा ना. उडदाची डाळ गोळा करायला. चलो आज तर पूर्ण व्लॉग मम्मी सोबतच बनणार आहे माझा. चलो चला तो हम चले. वाव मी मस्त वाटतं मागे बसून. आता रोज तूच गाडी चालवत मागे बसत जाईल. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. रोज आता तूच गाडी चालवत जा. हो काय हो गाडी गाडी बघतो आधी. यार मला मजा येते तुझ्यासोबत व्लॉग बनवायला. मी एकदम रेडी आहे. तू दूध घ्यायचं आपलं. चलो चलो चलो. अर्धा लिटर 2 दे. एक नारियल दे. डोनट घ्यायचं का? एक घेऊन घेऊ डोनट. आणि 2 मॅगीचे पॅकेट्स 14 वाले. आजी इकडे हे बघसाठी काय आणलं मी. ये ना अगं पळाली आजी माझी. त्यासाठी आणले चकल्या बघ, तुला आवडतात ना. तुम्ही दोघे खा छान मस्त. चांगलं आहे. माय फेवरेट. काय म्हणते? इकडे पाहून स्माइल कर बरं. हो दात दाखव. आपण 5 जण आहे. चाय ले लो चाय. चूल असायची आमच्याकडे पहिले. तर आम्ही चुलीवर इकडे वरण मांडायचो, इकडे भात, मग ते शिजायचं. मग इकडे कणिक भिजवली की पोळ्या करायचो आम्ही. शेकायची कुठे आपण? तव्यावर नाही, त्या निव्यावर. निवे ओढून. निवे म्हणजे कोळशे, जळलेले कोळशे, त्याला निवे म्हणतात. अच्छा. आणि जे काळे असतात ते कोळशे. मग त्याच्यावर शेकायची. जास्त मम्मी तुझी मीच. मग नंतर चूल गेली, नंतर स्टोव आला वातीचा. लग्न होईपर्यंत मी स्टोववरच स्वयंपाक केला. आणि मग इकडे आल्यावर स्टोव होता का घरी? नंतर गॅस होता पप्पांकडे? पप्पांकडे गॅस ते पहिलेपासून गॅस होता त्यांच्याकडे. घरी आल्यावर काकडीचे पराठे बनवले, ज्यासाठी काकडी ऑलरेडी किसून ठेवली होती. ओके सो मम्मा गरमागरम थालीपीठ करते आहे काकडीचे, जे मी दही सोबत एन्जॉय करणार आहे. आहा. तर आज डिनरमध्ये हेच आहे, दही, पराठा अँड मिरची. आणि सोबत ही मूवी पण बघते आहे, बीवी होतोय सी. That's it, so I am ending this vlog here. I hope you like this video and please like, share, subscribe my channel. Subscribe kara patapat. Bye bye.